राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीचा सूर आवळला. मराठीचा कडवट अभिमान बाळगायला हवा असा सल्ला त्यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात दिला. साहित्य संमेलनाच्या राजकारणावरही टीका करताना सर्वात जास्त पुस्तकं विकली जातील त्यालाच अध्यक्ष करा अशी सूचनाही त्यांनी साहित्य महामंडळाला उद्देशून दिली. साहित्याविषयी बोलणं इतकं काही अधिकारवाणीने मी बोलू शकत नाही. आमच्या क्षेत्रामधली आमची साहित्य वेगळी, हे साहित्य वेगळं. आमची साहित्य चालत नाहीत, परवडत नाहीत आणि नेमका टपकतो मी अशा ठिकाणी. स्वीकारतो, स्वीकारल्यावरती लक्षात येतं की का स्वीकारला. कारण साहित्याविषयी मी काही इतका अधिकारवाणीने बोलू शकत नाही. वाचन करतो, वाचतो, याचा अर्थ तुम्हाला तो अधिकार प्राप्त झाला असं होत नाही. मला असं वाटतं इथे राजू खांडेकर आहेत, ते अधिकारवाणीने या गोष्टी सांगू शकतात, बोलू शकतात. असे असंख्य लोक महाराष्ट्रामध्ये आहेत, ते बोलू शकतात. असं एकदा मला एक फोन आला घरी, माझ्या पत्नीने सांगितलं, अरे तुला फोन आहे प्रभाकर पणशीकरांचा. घेतला. राजे, किशोरीच्या पुस्तकाचं प्रकाशन तुम्हाला करायचंय. कोण किशोरी? मला म्हणे आमोणकर. तुम्ही म्हटलं काहीतरी तुमचं चुकलंय, तुम्हाला नक्की माझ्याशीच बोलायचंय का? ते बोलले हो, मला तुमच्याशीच बोलायचंय. मी म्हटलं एक काम करा. मला वाटलं थोडी भंकस करते, खरंच सांगतो. म्हटलं त्याला फोन करायला सांगा मला, किशोरीताईंना. त्यांनी फोन केला. राजभाई, मला वाटलं एकूण मी काम करतो याच्यावर मला त्या भाई भी म्हणतात की काय. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन तुम्हाला करायचंय. मी म्हटलं किशोरीताई, म्हटलं काहीतरी गोंधळ उडालेला दिसतोय, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी उद्या तुम्हाला येऊन भेटतो. मी दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांना भेटायला गेलो. मला बोलले नाही, मला तुम्हीच हवे आहात माझ्या प्रकाशनाला. हो बोललो, टपकलो. बरं कार्यक्रम कुठे? किशोरी आमोणकर शास्त्रीय संगीत कार्यक्रम पुण्यात. काय अवस्था झाली असेल माझी, विचार करा. आणि म्हणून मी भाषण करताना माझं पहिलं वाक्य होतं की म्हटलं जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे. हा इथं काय करतोय? कारण मी खरं सांगतो, मी किशोरीताईंचं गाणं कमी ऐकलंय, किशोरीताईंबद्दल खूप ऐकलंय किस्से. वडिलांमुळे थोडासा संगीताचा कान आहे, गाणी ऐकतो, नायाशाचा भाग नाही, पण इतकं काही त्याच्यावरती मी बोलू शकतो. बरं, किशोरीताईंनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन तेव्हा मी बोलायचं. आणि मी त्यांना म्हटलं, अहो तुमचे राग वेगळे, आमचे राग वेगळे. आमचे राग परवडत नाही, तुमचे ऐकाविषयी वाटतात. बरं, तुमची घराणी, त्यांचे काय ते किराणा घराणं वगैरे असतं, ते म्हटलं किराणा घराणं तुमच्या घराण्यात कोणी येऊन गाऊ शकतं, आमच्या घराण्यात आमचाच लागतो. जगामधला प्रत्येक देश त्यांच्या भाषेबद्दल जागृत असतो. बाहेरचे देश कशाला घ्या, आपल्या देशातली अनेक राज्य, अनेक लोक ही त्यांच्या भाषेबद्दल जागृत असतात. मराठी माणसानेच काय घोडं मारलंय? प्रत्येक वेळेला आपल्यालाच ह्या गोष्टींचे संदेश का द्यावे लागतात? मला असं वाटतं ही साहित्य संमेलनं, या साहित्य संमेलनांमधले जे काही वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलवरती जे काही गोष्टी दाखवल्या जातात, वीट येतो. साहित्य संमेलन आहे का कुस्तीचा आखाडा आहे? झी 24 तास, एक पाऊल पुढे.